नमस्कार. आज मी तुम्हाला फ्रीजमध्ये काही आपण स्पाइसेस ठेवत असतो, जसं पावभाजी मसाला, बिर्याणी मसाला, गरम मसाला किंवा इतर कुठलेही मसाले असतात ते ठेवण्यासाठी मग मी अशा छोट्या आकाराच्या स्टीलच्या झाकणाच्या आणि इथे बघू शकतात काचेच्या बरण्या आहेत आणि याला असं झाकण दिलं आहे. एअरटाईट बरण्या आहेत. जे आपण पावभाजी मसाले किंवा इतर जो मसाला असतो आपला पुलाव मसाला असेल किंवा पावभाजी मसाला असेल, बिर्याणी मसाला असेल, अगदी आपण छोट्या क्वांटिटीमध्ये घ्यायचं. कारण की एकदाचं ते पॅकेट जे असतं ते जास्त दिवस जर आपण उघडं ठेवलं, म्हणजे जास्त दिवस त्याला लवकर वापरलं नाही गेलं तर त्याचा जो स्वाद आहे तो कमी होतो, स्मेल देखील कमी होतो. त्यामुळे मग मी अगदी 100 ग्रॅमचे पॅकेट आणते आणि मग अशा प्रकारे त्याला जो पॅकिंग असते त्याच्यामध्ये न ठेवता काचेच्या बरण्यांमध्ये ठेवते आणि लेबलिंग करून घेते. कारण की हे जे मसाले आहे जवळपास दिसायला सारखेच दिसतात आणि आपल्याला फरक कळत नाही, त्यासाठी मग मी लेबलिंग करून घेतलं. एक मसाला एक बरणीमध्ये टाकला आहे आणि त्याला लेबलिंग केलं आहे. आता या ज्या छोट्याशा दम बिर्याणीच्या तुम्हाला बरण्या दिसतात, ॲक्च्युली या आम्ही बिर्याणी मागवली होती त्यासोबत आलेल्या आहेत. शिवाय जर तुम्ही अशा सॉसच्या किंवा सिझनिंगच्या अशा खाली झालेल्या बरण्या देखील असतात तर त्याच्यामध्ये सिझनिंग वगैरे ठेवू शकता. जसं पिझ्झा सिझनिंग ठेवलं आहे, हर्ब्स आहेत, चिली फ्लेक्स आहेत. तर यांना लेबलिंग केल्याने हा फायदा होतो की जेव्हा आपल्याला गरज असेल तीच बरणी आपण काढू शकू. आणि सगळ्या बरण्या ठेवण्यासाठी इथे छोट्याशा पांढऱ्या रंगाच्या बास्केटचा वापर केलेला आहे, म्हणजे सगळ्या बरण्या एका ठिकाणी व्यवस्थितपणे ऑर्गनाईज राहतील. आणि हे जे सगळे मसाले आहेत ते मी फ्रीझरमध्ये ठेवते, कारण की फ्रीझरमध्ये मसाले जर ठेवले तर त्याचा स्वाद आणि स्मेल अगदी व्यवस्थित राहतो. आणि शिवाय लेबलिंग केलं आहे तर सहज कळतं की कुठल्या बरणीमध्ये कुठला मसाला आहे, त्यामुळे यूज करणं देखील सोपं होतं. तर आज सांगितलेल्या टिप्स आवडल्या असेल तर